हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। वंदे मातरम गीताला मिळाला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा। मोदी कॅबिनेटनं प्रस्तावाला दिली मंजुरी। वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांना होणार जेल। राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी होणाऱ्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती। मंत्री उदय सामंत यांची घोषणा। सुरेंद्र पवारांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा। रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील उमेदवारीबाबत अजून निर्णय नाही। राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीमधील अनेक नेते उत्सुक। तामिळनाडू टीव्हीकेकडून सत्ता स्थापनेचा दावा, मात्र विजय यांचा उद्या शपथविधी होणार का यावर प्रश्नचिन्ह। राज्यपालांना टीव्हीकेच्या बहुमताबाबत शंका। प्रशासक राज असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश। सुप्रीम कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। मासळी बाजारात कापून न देता अख्खे विकावेत। मुंबई पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरचं तुगलकी फरमान। पालिकेच्या अजब फरमानावर विरोधकांसह नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया। नाशिकच्या काळाराम मंदिरावर धर्मध्वज पुन्हा फडकला। 150 वर्षांनंतर ऐतिहासिक धर्मध्वज पुन्हा फडकला। मुख्यमंत्री फडणवीस, रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शुभारंभ। आणि सोन्याच्या दरात 3000 तर चांदीच्या दरात तब्बल 5000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर जीएसटीसह 1,55,000वर, चांदी 2,58,000च्या वर। कसं कधी कधी पराभवातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी घडत असतात असं म्हणतात। पराभव तुमचा झालेला आहे, पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे। म्हणजे एक प्रकारचं हे समाधान आहे की नाही, की पुन्हा नव्या ताकदीने उभं राहण्याची तुमच्यात उमेद आहे। आता ही लढाई तुमची थेट होणार आहे। आता प्रादेशिक पक्षांच्या ज्या बेड्या आहेत, जंजीर म्हणूया आपण, त्या जंजीर तोडायची वेळ आली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अजिबात नाही। बघा विलास, 10 वर्ष आमचे आणि 11-12 वर्ष बीजेपीचे, हे या आपल्याला ज्याला गठबंधनचं आघाड्यांचं राजकारण म्हणतो, हे या देशाने पाहिलेलं आहे। 2004 ते 2014 आमच्याच नेतृत्वामध्ये UPA अलायन्स होतं। कोणता पक्ष गिळंकृत केला आम्ही? 2014 साली अनेकांच्या खांद्यावर बसून अनेक राज्यांमध्ये भाजप आलं। मग अकाली दल असेल, AIADMK असेल, JDU असेल, तिकडे बिजू जनता दल असेल, खालती जनता दल हे देवेगौडांचं असेल, हे सगळे पक्ष, BRS असेल, हे सगळे पक्ष जे आहे, ज्यांनी मदत केली, ज्यांच्या मदती घेतल्या, आसाम गण परिषद असेल, ज्यांच्या मदती घेतल्या, जे सोबत उभे राहिले, त्या सगळ्यांना गिळंकृत केलं। हा इतिहास देशासमोर आहे। आता काल ज्या घटना घडल्या, त्या घटना घडल्यानंतर राहुल गांधींनी स्वतः फोन केला, स्टॅलिन साहेबांना फोन केला, त्यानंतर ममता बॅनर्जींना फोन केला, ममता बॅनर्जींना सोनिया गांधी मॅडमनी पण फोन केला। तर हे एक ह्या गोष्टी झाल्या तुमच्या थोड्याशा राजकीय, पण देशाची गरज काय आहे? देशाची गरज आहे आज लोकशाही वाचवण्याची। आता हे कोणी काही म्हणू नये की आम्ही काहीच नाही केलं। 2023 साली तुम्ही इलेक्शन कमिशनरनी त्याच्या पदावरून राहताना काही केलं चुकीचं, वेडवाकडं, तरी त्याच्यावर कुठली कारवाई होणार नाही असा कायदा 147 खासदारांना निलंबित करून पास केला, बरोबर आहे। नंतर तुम्ही बदल केला, निवडणूक समिती जी असते, निवड समिती, त्या निवड समितीमधून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काढून तुम्ही त्याची तटस्थता जी आहे ती काढून टाकली। म्हणजे तुम्हाला जो माकड ठेवायचा आहे तो माकड ठेवून तुम्ही पाहिजे तशा उड्या झाडावर मारू शकता आणि पाहिजे ते फळं तोडू शकता, खराब करू शकता। हा धंदा केलेला आहे, हे स्पष्ट समजून त्याचं मग जे पिलावळ झाले SIR मध्ये जे काही झालेलं आहे, 27 लाख लोकांना, मतदारांना मतदान करता आलं नाही, ॲडज्युडिकेशनच झालं नाही त्यांचं, हे स्पष्टपणे जे आहे ते समोर दिसत असताना जी सामंजस्याची भूमिका आहे ती आज लोकशाही वाचवण्याची आहे। या देशाची विविधतेतली एकता जी आहे ती वाचवण्याची गरज आहे। ती कुठल्याही पक्षाच्या गरजेपेक्षा देशाची गरज म्हणून मोठी आहे। आणि त्याच्यासाठी जी सामंजस्याची भूमिका राहुलजींनी काल घेतली ती सगळ्यांसमोर आहे। तसंच संजय राऊतांनी कितीतरी वेळा ज्या भूमिका मांडलेल्या त्या स्पष्टपणे मांडलेल्या आहे की राहुल गांधी आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्ष जो आहे त्यांच्या नेतृत्वाचा आम्ही लढतो आहे, अशी स्पष्टपणे भूमिका घेतली आहे। आता वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे पक्ष मान्य करत मागे पुढे थोडंफार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करण्याच्या संदर्भात किंवा किती खळखळ झाली तुमची? फोन केले तुम्ही, आता हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे समजा, पण तुमचं नेतृत्व मान्य करण्यासाठी किती खळखळ झाली बघितली ना देशाने?
आता करतील असं नाही वाटतं? नाही नाही असं असं आहे की ते नाही विलास, एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेस सुद्धा एका नेतृत्वात निवडणुका लढण्यास कोणी आमच्या याच्यात पण तयारी नव्हती. चेहरा राहुल गांधीच होते, पण तशी काही तयारी नव्हती. एक कलेक्टिव्ह लिडरशिपमध्ये निवडणूक लढण्याची पद्धती काँग्रेसमध्ये पण आहे. त्या कलेक्टिव्ह लिडरशिप सोबत आपण एक मुद्दे जे आहे ते मुद्दे घेऊन गेलो होतो. मग संविधान बचाव असेल, बेरोजगारी आहे, महागाई आहे, महिला सुरक्षा आहे. त्यावेळेस पाहिलं ना आपण, प्रज्वल रेवन्नापासून ब्रजभूषण शरण सिंगपासून कुलदीप सेंगर आहेत, बिल्किस बानोच्या लोकांना सोडून देणे आहेत, अंकिता भंडारीची केस आहे, हाथरस आहे, उन्नाव आहे, इतक्या महिलांच्या अत्याचाराच्या केसेस होत्या. हे मुद्दे घेऊन इंडिया अलायन्स जे आहे ते जनतेमध्ये गेलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की थोडीफार अनबन, थोडीफार खटपट तर ही होणारच आहे. ती काही आपण टाळू शकत नाही. ती आता कदाचित वहिनीमध्ये आणि तुझ्यामध्ये होत असेल, माझ्याही मध्ये आणि माझ्याही मिसेसमध्ये होत असते. तर ते एकत्र आल्यानंतरचं थोडंफार जे आहे त्याला एकदम म्हणजे असं म्हणून आपण जर प्रोजेक्शन केलं तर मग थोडंसं कसं आहे, गडबड होऊ शकतं. आता सीट वाटपामध्ये काय होतं, कधी कधी सीट वाटप करत असताना एक महत्त्वाचा कार्यकर्ताच बाजूला राहतो. आम्हीच भोगलाय ते. तर त्यावेळेस थोडी खटपट होत असते ना. खटपट होत नाही असं थोडी आहे, खटपट होत असते. तर त्या खटपटीमधून मार्ग काढत जो आहे तो आपल्यासाठी लोकशाही महत्त्वाची आहे, देशाचं संविधान महत्त्वाचं आहे, या देशाचे आदिवासी अडचणीमध्ये आहे, या देशाची संपत्ती अडचणीमध्ये आहे. सगळं काही अदानीसाठी. एक पेड़ माँ के नाम, पूरा जंगल अदानी के नाम. हे जे चालू आहे ना, हे देशासाठी अतिशय वाईट आहे आणि त्याच्यातून मार्ग काढणं आणि देशाला सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. केशवजी, खरं तर गेल्या काही वर्षातली भारतीय जनता पक्षाची जी सगळी वाटचाल राहिलेली आहे त्या वाटचालीमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यातल्या मी सगळी यादी वाचून दाखवली तुम्ही येण्याच्या आधी इथं. ती सगळी यादी वाचल्यानंतर असं लक्षात येतं की प्रादेशिक पक्षांचा तुम्ही सुपडा साफ केला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये हा देश द्विपक्षीय राजकारणाकडे चाललेला आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि या पुढच्या काळात काँग्रेस हे तुमच्या समोरचं आव्हान असेल का? तुम्ही मानता का तसं? विलास, मला प्रश्न विचारला हो हो हो. कारण मी आता सगळी चर्चा मध्ये सगळ्या तांत्रिक अडचणी येत होती, त्यामुळे मला नीट सगळं ऐकत नव्हतं, म्हणून मी खात्री करून घेतली. नंबर एक, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो आरोप आहे तो आरोप पहिल्यांदा फॅक्टच्या आधारावरती आपण करेक्ट केला पाहिजे. तुम्ही प्रादेशिक पक्षांचा खालसा केला का ETC. जे मुळात असं आहे की कोणताही विचार संपत नसतो, त्यामुळे आणि तुम्ही संपू शकत नसतं, त्यामुळे राजकीय पक्ष संपले वगैरे असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत जे राजकीय पक्ष राहिले ते आजही तसेच आहेत आणि जे काँग्रेससोबत गेले ते राजकीय पक्ष संपले. प्रादेशिक पक्ष मी उदाहरणासहित बोलतो, मला उगाच भाषण करणं राहुल गांधींसारखं जमत नाही मला. असं आहे की मुलायम सिंग यादव 2 वेळा काँग्रेससोबत युती केली. मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशने संपले. बिहारमध्ये लालू प्रसादच्या चिरंजीवांनी काँग्रेससोबत 2 वेळा युती केली. लालू प्रसाद काँग्रेसही संपलं, लालू प्रसाद संपलं. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली, डावेही संपले, काँग्रेसही संपलं. जे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षांनी काँग्रेससोबत गेले, काँग्रेस तर नाही काय शोधावीच लागते महाराष्ट्रात, आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अवस्था काय मी वेगळी सांगायला नको. त्यामुळे जे पक्ष काँग्रेससोबत जात आहेत विश्वासार्हता गमावत आहेत आणि जनतेमध्ये एका अर्थाने फार वाईट अवस्थेमध्ये होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी काँग्रेससोबत गेल्या, संपल्या. त्यामुळे जे मी ओळीन आता जे पक्ष संपले दावा करतायत ते पक्ष काँग्रेससोबत गेले, संपले. या उलट नितीश कुमार काही काळ गेले होते, पुन्हा आमच्यासोबत आले. आजही नितीश कुमारचा पक्ष सत्तेत आहे, आमच्या सोबत आहे. महाराष्ट्रामध्ये अजितदादा असतील, माननीय अजितदादा आता नाही आहेत, ते राष्ट्रवादी पक्ष किंवा शिंदे साहेब या शिवसेना हे आजही तसेच आहेत, त्यांच्यासोबत आमची युती आहे, आमचं सगळं व्यवस्थित सुरू आहे, सरकार आमचं सुरू आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये जे राजकीय पक्ष आजही आहेत ते सगळे राजकीय पक्ष हे आमच्यासोबतचे पक्ष, आम्ही त्यांची म्हणजे एका अर्थाने एक चांगलं नातं, बॉन्डिंग आणि एकमेकांना साथ करत वाढणं. एक मुद्दा लक्षात गांभीर्याने घेतला पाहिजे की शेवटी हे सगळे राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे असं कुठल्या काँग्रेस काँग्रेस सामाजिक कार्य करतच नाहीये. काँग्रेसलाही त्या राज्यामध्ये वाढायचं आहे आणि त्यासोबत ज्यांच्यासोबत त्यांची अलायन्स आहे त्यांनाही वाढायचं आहे. आता त्या दोघांच्या वाढीच्या मर्यादा काय आहेत हे त्यांच्या लक्षात येत असल्यामुळे ते भाजप ते म्हणतात तुम्ही ज्याच्या सोबत जाता त्याला गिळता, असं त्यांचं म्हणणं आहे. मी आता तुम्हाला आकडेवारी पक्ष नुसतं विधान करणं आणि आकडेवारी पक्षाच्या नावासहित सांगणं यात तुम्ही अंतर करता की नाही. जे पक्ष काँग्रेस सोबत गेले ते पक्ष नामशेष होण्याच्या स्थितीत आज आहेत, नामशेष
शब्द चुकीचा असेल, पण दयनीय अवस्थेमध्ये नक्की आहेत. पण ते तुमच्यावर एक आतापर्यंत आक्षेप सगळ्या होतो, एक इंडिया एक आघाडीतला आक्षेप होतो. मी कोणता आकडेवारीशी राजकीय उदाहरणानिशी सांगतो केशवजी. तुम्ही उदाहरणं सांगितले, 2 उदाहरणं मी पण सांगतो. नवीन पटनायक यांच्या साथीनं तुम्ही तिथं गेलात आणि आज तुम्ही सत्तेवर तिथं एकटे आलेले आहात. अकाली दलाच्या सोबत तुम्ही सुद्धा गेलात, अकाली दल नंतर आता तिथं अनेक प्रदेशामध्ये तुम्ही सोबत जाता, चंचू प्रवेश करता, मोठे होता. तुमची मेहनत आहे, तुमचे कष्ट आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण हे विरोधक म्हणतात की तुम्ही जाता, तुम्हीच मोठे होता. विलासराव त्याचं उत्तर देतो. विलासराव असं आहे की अकाली दल आम्हाला सोडून गेला, आम्ही अकाली दलाची युती तोडली नाही. सगळ्यात पहिला मुद्दा. अकाली दलाने लोकसभेच्या जागा वाटपाच्या वेळी, विधानसभेच्या जागा वाटपाच्या वेळी जे पद्धत झालं, त्यानंतर आमच्याशी सोडून गेले. महाराष्ट्रात 2014 साली शिवसेना त्यावेळीची एकत्रित आम्हाला सोडून गेली, आम्ही युती तोडली नव्हती. त्यामुळे जे आम्ही असं आहे की आम्ही मैत्री जपतो. 2014 जे पक्ष 2014 ला कोण तोडली होती? त्यांचीही काळजी. एक मिनिट 2014 ला का झालं, कशामुळे झालं? 5 जागा जरा आकडे त्यांची काढून बघा. त्यावेळेस जरा सगळ्यात तुमच्याकडे आर्चिव्हमध्ये शिल्लक असेल, किती कुठल्या जागांवरून तुटलं, किती जागा आम्ही किती 117 125 पर्यंत आम्ही मागत होतो, ते 151च्या खाली यायला तयार नव्हते, त्यातून तुटलं. जर त्यावेळी थोडा समजूतदारपणा दाखवला असता ह्याच्यामध्ये तर कदाचित, पण जर करला अर्थ नसतो महाराष्ट्र राजकारणामध्ये. असं आहे की जे पक्ष आम्हाला सोडून गेले त्यांचीही काळजी. काँग्रेस सोबत जातात, काँग्रेस स्वतः डुबतेच आहे आणि सोबतच्याला घेऊन डुबतंय. अतुलजी, पण जे पक्ष आम्हाला तुम्ही सोडून बुडता, गेले, तुम्ही सोबत असलेला त्यांची पण काळजी बुडवता. आम्ही करायची. हे कुठपर्यंत आहे मला सांगा. लंगडा घोडा घेऊन चालणं आहे, काँग्रेसला घेऊन चालणं, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, ठीक आहे. आता त्यांच्या आघाड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, CBI, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, पोलीस, CRPF, आजकाल NIA पण, BSF पण, ह्या आघाड्या घेऊन ते निवडणुका जिंकत आहेत. त्यांना असं वाटत आहे की ते निवडणुका जिंकत आहे. जसं त्यांना लक्षात आलं की लोकसभेमध्ये 400 म्हणता 240वर आले, त्यातल्या 79 जागा ज्या आहे त्या जागा सगळ्या ओटचोरीतून मिळवलेल्या होत्या, म्हणून सत्ता वाचली. आणि त्याच्यानंतर हे जे सगळे गडबडी ज्या केलेल्या आहे त्याला ते जिंकणं असं म्हणत आहेत. त्याला तो भाग आला इथं. BJD नवीन पटनायक सोबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. आसाम गण परिषद सोबत काय झालं सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर खालती